नमस्कार मंडळी, मी आदित्य शिंदे आणि तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आत्ताच जस्ट सगळं दूध घेऊन आलोय. आता इथून पुढे 1 तास 1.5 तासाच्या ऑर्डर मारायच्यात. नंतर मग घरी जाईल, मग आपलं राहिलेलं काम करेन. आपलं कालचा जो ब्लॉग बनवलेला, कालच्या पेपरचा काल लास्ट पेपरचा ब्लॉग होता, तो ब्लॉग एडिट करून झाला. आता फक्त घरी जाऊन अपलोड करायचा आहे. मग तो अपलोड करून झाल्यानंतर मग तुम्हाला जसं सांगितलं ते शेड्यूल वाईज काम करणार, तसं ते शेड्यूल बनवायचे आज. म्हणजे आपल्या एक मिनी ब्लॉग मध्ये ते टाकेनच, पण त्याचं शेड्यूल बनवून त्या शेड्यूलनुसार आपल्याला काम करायचंय. तर मी विचार करत होतो, इथनं ती आपल्याकडे 2 चॅनल आहेत. डेली ब्लॉगिंगला तर काय रोज रात्री व्हिडिओ पडतेच आहे, फक्त राहते बी फार्मसिस्ट आणि आपलं मत. तर मग 3 दिवस बी फार्मसिस्टला, 3 दिवस आपल्या मतला, एक रविवारची सुट्टी रिलॅक्स. तर मग त्या 3 दिवसाचं शेड्यूल परत त्या 3 दिवसाचा कसं डिवाइड करायचं. तर एक दिवस स्क्रिप्ट एडिट आणि पोस्ट, स्क्रिप्ट एडिट पोस्ट, आज 3 दिवसाची 3 कामं होतील. मग मला पण थोडासा टाइम भेटेल प्रॉपर स्क्रिप्ट काढाय, व्हिडिओ काढ, जेणेकरून कसं क्वालिटी व्हिडिओ बनेल. असं नको व्हायला की कामाचा प्रेशर वाढला आणि आपलं बनवायचं म्हणून काय पण बनवतोय, तर तसं नको व्हायला. त्यासाठी मग प्रॉपर एक दिवस दिलेले प्रत्येक गोष्टीला, जेणेकरून सगळ्या टाइम टू टाइम होत राहतील. आणि परत हे करता ह्या म्हणजे जे 6 दिवस आहेत, त्यात 6 दिवसात पण आपल्याला आपल्या वेबसाईटचं पण काम करायचंय. आणि तुम्हाला काल सांगितलं की आपला फायनल इयरचा प्रोजेक्ट चाललाय, तर त्या प्रोजेक्टचं पण आता बरंच कामाचं लोड पडेल. तर आता 13 तारखेला तुम्हाला लास्ट कालच्या व्हिडिओ सांगितलं, 13 तारखेला प्रेझेंटेशन, त्याची पीपीटी मला बनवायची. आणि ते बाकी 2 ग्रुप मेंबर आहेत, ती लोक त्यांची हे बनवतील. म्हणजे एक पेपर बनवायला लागतो आम्हाला, रिसर्च पेपर, तर ते लोक ते बनवणार. मी आता पीपीटी, आता मला एडिटिंगचा एक्सपिरियन्स आहे म्हणून मी पीपीटी बनवतोय. आणि आपल्याकडे कॅनवाचं मेंबरशिप पण आहे, त्यामुळं बरेच आपल्याकडे त्यातले चांगले टूल आपल्याला यूज करायला भेटतात. त्यासाठी मध्ये पीपीटीचं काम मी घेतलंय आणि ते लोक ते पेपर बनवतील. आता हा मग ते जो प्रोजेक्ट आहे आपला, तो प्रोजेक्ट होता अँटीबॅक्टेरियल सोप बनवायचा होता नीम एक्स्ट्रॅक्ट पासून. तर आता त्याचं एक्स्ट्रॅक्ट आम्ही ऑलरेडी बनवलेलं होतं. आता त्याचं फक्त बाकीची प्रोसेस करायची साबणाची. तर मग आता बघू, आज मी स्वतःला परत एक सोप बेस ऑर्डर केलाय. म्हणजे कसं आपण स्वतः एकदा ट्राय केला, त्यांना पण आपण चांगलं प्रेझेंट करू शकतो त्या गोष्टीला. तर मग त्यासाठी सोप बेस ऑर्डर केलाय, ऑर्डर करायचं आहे आज. सोप बेस आणि तो रबर मोल्ड ऑर्डर करायचं आहे, जेणेकरून आपलं त्याच्यात बसेल. तर हे होतं सगळं वरच्यावर फायदे दिली. आता इथून पुढे हे सगळ्या ऑर्डर झाल्यावर घरी जाणता ब्लॉग बनवणार. चला तर मग तेव्हा भेटू. नमस्कार मंडळी. जसं तुम्हाला लास्ट टाइम सांगितलेलं की, जसं तुम्हाला सकाळी सांगितलं की आज आपल्याला पूर्ण आपल्या वीकचा रोडमॅप बनवायचा, यूट्यूब चॅनलचा पूर्ण शेड्यूल बनवायचं होतं की काय आपण कधी कोणते व्हिडिओ टाकणार. तर आत्ता ते पूर्ण आपलं फायनली कंप्लीट झालेलं आहे. 1 मिनिट तुम्हाला दाखवतो. हे बघा, आपण हा पूर्ण प्लॅनर तयार केलेला आहे. आपण सोमवार आणि मंगळवारमध्ये त्याचे शूट स्क्रिप्ट आणि एडिट होईल. बुधवारी त्याचं फायनल एडिट करून ते पोस्ट होईल. गुरुवार शुक्रवार सेम आपले मराठी चॅनल आपला मच्छी व्हिडिओ शूट होईल. ह्या 2 दिवसात हे 2 दिवस स्क्रिप्ट आणि शूटिंग होईल. जर पॉसिबल झालं तर एडिटिंग त्या दिवशी थोडीशी करेन, शनिवारी थोडी करून मग ती व्हिडिओ पोस्ट संडेला आपला रेस्ट डे राहील. हे फार्मसी चॅनलचे पूर्ण पुढच्याच आपली जी सिरीज होती, मला वाटतं त्याचे 9 दिवस कंप्लीट झालेले. तिथनं पुढचे 15 दिवसाचे ह्या 5 व्हिडिओंचे थंबनेल 5 टॉपिक्स हे 6 दिवसांचे. 6 दिवसाला कोणते बनणार आणि आपण जे शेड्यूल बनवले तारखेला कोणत्या तारखेला कोणती व्हिडिओ यायला पाहिजे, हे त्याचं शेड्यूल सेम हिअर. तसंच आपलं मराठी चॅनलचा, तर मराठी चॅनलचे आपण जे स्क्रिप्ट ही व्हिडिओ बनवणार सिरीज बनवणार आहोत. हां, तर मराठी चॅनलला आपण आपली जी राण्यांची सिरीज चालू केली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टराण्या, तर त्याची व्हिडिओ चालू ठेवणार आहे. पण सध्या पुढच्या 7-8 दिवसांचे टॉपिक लिहून ठेवले. जर आपण ठरवलंच तर लॉंग व्हिडिओ पण बनवायचीच, किंवा कारण हे जे टाइम टेबल बनवलेलं त्याच्यात छोटे व्हिडिओज होते, जे शॉर्ट्स व्हिडिओ आहेत. मे बी ते एका दिवसातच स्क्रिप्ट शूट आणि एडिट होईल. मे बी अंदाज आहे, जर आता कारण एक्झाम नाही त्यामुळं थोडाफार फ्री वेळ आहे आपल्याकडे. जर झालं तर ठीक आहे, कारण मग जर समजा 1-2 दिवस राहिलेच आपल्याकडे, तर मग ह्याची लॉंग व्हिडिओ आणि फार्मसीच्या लॉंग व्हिडिओ याच्यावर काम करता येईल मग आपल्याला. आणि बाकी राहिलेला तर हे बघा, 1 मिनिट. हां, तर आता आपल्याकडे बराच वेळ होता आजचा. तर म्हणजे जे सिरीजचं थंबनेल होतं ते फार्मसी चॅनल सिरीजचं थंबनेल थोडंसं एडिट करून घेतलं राहिलेलं. आपलं प्रोजेक्ट होतं फायनल इयरचा सोपचा, की सोप बनवायचं आपल्याला अँटीमायक्रोबियल
सोप असा टॉपिक होता आपला, तर त्याच्या बाबतीतलं थोडंसं रिसर्च करून घ्यायचं आहे. तर त्याचं शूट केलं ना तर घरातले उठतील, परत ते कालवा चालू होईल म्हणून बोललो परत आवाज येतोय नाही येतोय. म्हणून आता फ्री वेळ होता, मला की शूट करून घेतलं व्हिडिओ क्लिप. मग आता आजच्या दिवसाचं आपलं ऑलमोस्ट सगळे टास्क तर कंप्लीट झालेले आहेत. आता फक्त टास्क राहिला आहे प्रोजेक्टचा. ते प्रोजेक्ट रिलेटेड थोडी माहिती काढायची आणि आज आपल्याला सोप बेस आणि सोप मोल्ड ऑर्डर करायचं आहे. म्हणजे आपण थोडं प्रॅक्टिकली पण आपला सोप, आता थेरोटिकल थोडीशी माहिती आहे आपल्याकडे सोप कसा बनवायचा काय बनवायचा. आता राहिला प्रश्न फक्त त्याची प्रॅक्टिकल करून बघायचं आहे थोडंसं. मग त्यासाठी सोप मोल्ड आज सोप बेस ऑर्डर करेन. एक तर मार्केटमध्ये जाऊन बघतो इकडं अवेलेबल होते का ऑफलाईन भेटला तर ठीक आहे, सोन्याहून पिवळं. जर नाहीच भेटला तर मला लास्ट ऑप्शन आपल्याकडं ऑनलाईन ऑर्डर करायचा. आणि तो रबर मोल्ड तर काय ऑफलाईन नाहीच भेटणार, तो आपण ऑनलाईन ऑर्डर करूया. त्याच्यावर ऑर्डर प्लेस करेन. मग मे बी 2-3 दिवसात येईल. मग आपण परत त्याचं प्रॅक्टिकल जे ऑफलाईन प्रॅक्टिकल आहे सोप बेसचं तर ते बनवू चालू करू. आज फक्त त्याची ऑनलाईन डिटेल माहिती काढून घेतो. तशी माहिती तर आहेच थोडीफार, पण एक लेखी माहिती आपल्याकडे असलेली बरं त्याची एक PDF बनवतो, जेणेकरून पुढे प्रोजेक्टला पण उपयोग येईल. आणि ते PPTचं तर मे बी आजचं तर आपलं टास्क ऑलमोस्ट कंप्लीट झालं. ते PPTचं मे बी नाही घेईन, बघतो तरी नंतर थोडं दुपारच्या टायमिंगमध्ये फ्री वेळ भेटलाच तर मग ते PPTचं प्रोजेक्टचं काम करायला पण स्टार्ट करेन. चला तर मग नंतर भेटू. नमस्कार मंडळी. तर अशा प्रकारे आपला आजचा दिवस संपलेला आहे. तर मी आलेलो काल सांगितलं बघा आपलं इकडं वेस्टला कामाचं. तर आता जस्ट ते काम उरकून आलेलं. आता रात्रीचे 11:15 वाजले. आपल्या आजच्या दिवसाचे काल जसं आपण ठरवलेलं सकाळी तसे ऑलमोस्ट सगळे टार्गेट आपले आज कंप्लीट झालेले आहेत. आज बराच आनंद होतो. आता जेवढं ठरवलेलं आपण ॲटलिस्ट पहिल्या दिवशी तरी सगळे टार्गेट आपले कंप्लीट झालेत. मध्ये व्हिडिओ स्क्रिप्ट उलट आपलं एक काम एक्स्ट्रा झालेलं आहे. घरी जाऊन उद्याचं थोडं रफ शेड्यूल बनेल आणि जे काय काम आहे करायला सुरुवात करेल. आणि आपल्या प्रोजेक्टबद्दल आज बरेच डिटेल काढले मी शोधून. तर आपला प्रोजेक्टचा ऑलमोस्ट आता आज मला PPT बनवायचे होते, पण त्या मित्राने काय त्याच्या तो डेटा होता तो सगळा आम्हाला पाठवलेला नाही. त्यामुळे ते PPTचं काम बाकी राहिले. आता जेव्हा तुम्हाला ते जे सगळं लिहिलेला डेटा पाठवेल मग त्याच्यानंतर मी PPT बनवेल. तरी पण आपण आपल्या प्रोजेक्टचं म्हणजे जे त्याच्याबद्दल मी थोडी आता उद्या रफ माहिती काढेनच. तर ऑलमोस्ट तर आजचं हे होतं की आजचं सगळे आपले फायनली टास्क कंप्लीट झालेत. आनंदी आहे. चला तर मग उद्या भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये.